नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण PYQ अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये आज आपण सार्वजनिक वित्तावरले PYQ अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन आहेत? अ आहे वित्तीय गुंतवणूक, नाही. राजकोषीय धोरण आणि वित्तीय गुंतवणुकीचा कुठलाही संबंध नाही. ब आहे कर, हो. कर हा एक वित्तीय धोरणाचा आपल्याला साधन म्हणता येईल. क आहे सार्वजनिक खर्च, हो हे पण आहे. ड आहे बँक दर आणि धोरण, नाही हे बँकेचं धोरण आहे. त्यामुळं ब आणि क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे असं विचारलेलं आहे. अ आहे लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही, बरोबर. त्यानंतर लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो, हे पण बरोबर आहे. लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ ब क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान विचारात घ्या आणि असत्य कुठलं आहे खाली विचारले. असत्य म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला. तर अ आहे म्हणजे ए आहे, सरकारने ऑगस्ट 1991 मध्ये चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवस्थापन समिती स्थापन केली. हेच नाही आहे, हेच चूक आहे, म्हणजे ए आहे. बी पाहून घेऊ. व्याज दराची आधार दर पद्धती 1 जुलै 2010 मध्ये जाहीर केली, हे बरोबर आहे. त्यानंतर सी बघून घेऊ, कारण ए सोबत सी पण आहे. आधार दर पद्धती ही जुन्या कर्जाची नूतनीकरण आणि सर्व नवीन कर्ज लागू आहे, हे पण बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीचं विचारलंय, असत्य विचारलंय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता खर्च हा विकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही असं विचारलंय. विकास करण्यासाठी जो खर्चाचा भाग नाही असं विचारलेलं आहे. तर एक आहे कर वसुली आकार आहे, लष्करी उपकरणावरील खर्च आहे, त्यानंतर शैक्षणिक सेवावरील खर्च हे मात्र नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या करदायित्वाचा भाग नाही? आता करदायित्वाचा म्हटले. त्यानंतर एक आहे भविष्य निर्वाह निधी, हे भविष्यामध्ये सरकारला द्यावंच लागतं, त्यामुळं हा भाग आहे. बाह्य कर्ज हे पण सरकारला द्यावंच लागतं, त्यामुळं हे पण आहे. आकस्मिक निधी हा मात्र नाही, कारण हा संचित निधीमधून दिला जातो आकस्मिक निधी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 7, राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. खाली विचारले सत्य विधाने कुठली आहेत किंवा बरोबर विचारलेलं आहे. तर हा FRBM कायद्याविषयीचा प्रश्न आहे. ए आहे केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला नाही, तर तो 2003 मध्ये मंजूर केला आणि 2004 मध्ये लागू केला FRBM कायदा, म्हणून ए चुकीचा आहे. बी आहे ह्या कायद्यानुसार मार्च 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करून शून्यावर आणणे, आणि सी आहे मार्च 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राजकोषीय तूट कमी करणे हे हेतू आहेत. बी आणि सी एकदम बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6, सन 2014-15 मध्ये भारतातील विकास खर्च व एकूण सार्वजनिक खर्च तसेच भांडवली खर्च व सकल राष्ट्रीय उत्पन्न यांचे गुणोत्तर अनुक्रमे असे होते. आता आपल्याला काय काय विचारले 2014-15 मधलं, तर भारताचा विकास खर्च, त्याबरोबर एकूण खर्च आणि भांडवली खर्च आणि GDP सकल राष्ट्रीय
उत्पादन याचे गुणोत्तर म्हणून विचारले, तर ते आहे GDP. म्हणजेच तेव्हा काय होतं 2014-15मध्ये भारताचा विकास खर्च आणि सार्वजनिक खर्च व भांडवली खर्च 58.6% होता व सकल राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर त्याचं प्रमाण होतं 1.5%. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 फक्त बी. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील, राजकोषीय असमतोल दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सुधारणेच्या काळात मुख्य जबाबदारी या बाबीवर पडली. आता राजकोषीय असमतोल दुरुस्त करण्यासाठी कोणते म्हणजे जबाबदारी कशावर पडलेली आहे, तर ती आहे भांडवली खर्च. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 9, भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे डॅश डॅश आहेत. आता कुठली कुठली वाढ आहेत असं विचारले. अ आहे संरक्षण खर्चात वाढ, एकदम नक्की आपण संरक्षण खर्चात वाढ केलेली आहे. नंतर ब आहे प्रशासकीय खर्चात वाढ, बरोबर आहे हे पण. आणि क आहे किम पातळीत वाढ, आता हो हे पण बरोबर आहे. आणि ड आहे करामधील वाढ, करामध्ये आपण वाढ कुठलीही केलेली नाही, त्यामुळं अ ब क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही. आता वित्तीय धोरणाचे साधनं आपल्याला इथं दिलेली आहेत असं म्हणता येईल. कर आकारणी वित्तीय धोरणाचं साधन आहे, सार्वजनिक खर्च त्याचबरोबर सार्वजनिक कर्ज हे सर्व काही वित्तीय धोरणाचे साधनं आहेत. पण खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री हे ओपन मार्केट OMR आहे, तर हे बँकेचं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14चे कोणते निरीक्षण बरोबर नाही. हे आहे वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली नाही. आपण कोणत्याही योजनेमध्ये आपण योजनांतर्गत खर्चात कपात केलेली नाही, म्हणजे हे वाक्य कुठल्याही योजनेबद्दल आलं तर ते चुकीचं ठरेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ये फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 12, भारतामध्ये तुटीच्या भरण्यापुढे पुढील गोष्टी येतात. आता तुटीच्या भरण्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आपल्या भारतामध्ये, तर केंद्र सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेले कर्ज, हो हे आपली जी तूट आहे ते भरून काढण्यासाठी भारत सरकार रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊ शकते. त्यानंतर बी आहे बाजारात आणलेल्या सरकारी हुंड्यांच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे, हो हे पण आहे. त्यानंतर सी आहे चलन निर्माण करणे. आणि सगळ्यात घातक कुठलं आहे असं आपल्याला जर विचारलं तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी, तर ते आहे चलन निर्माण करणे. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजेच भारतामध्ये तुटीच्या भरण्यासाठी ABC तिन्ही गोष्टी येतात. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व ABC. त्यानंतर पुढील प्रश्न, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. आता कशामधून आपल्याला तुटीचा अर्थ भरणा करायची गरज निर्माण झाली, तर ए आहे सार्वजनिक क्षेत्रातील योजनाबाह्य आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश, बरोबर आहे. आपल्याला जेवढा खर्च करायचे तेवढं आपलं उत्पन्न नाही आहे. बी आहे विकासबाह्य अनुत्पादन कामावरचा वेगाने वाढणारा खर्च, हो हे पण बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. यानंतर या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक अरिष्टाचे कारण आहे. आता आपल्याला जे संकट आलं होतं 1990मध्ये त्याचं कुठलं कारण आहे असं या प्रश्नांमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर एक आहे राजकोषीय तूट, ही 1991मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 7.8% वाढली होती, एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे केंद्र सरकारने अंतिम कर्ज 1991मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 49.7% पर्यंत वाढले होते, हे पण बरोबर आहे. त्यानंतर
तिसरा आहे ऋण व्यवस्थापनाचा भार हा केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या 22.0% वाढला होता. ही सर्व कारणे आपल्या 1990च्या आर्थिक संकटाची कारणं होती. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.